नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताची सगळ्यात मोठी आणि ताजी बातमी थेट हवामान खात्याकडून आणि महाराष्ट्राचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याकडून समोर येत आहे। सध्या जून महिना अर्धा संपून गेलाय, तरीही काही भागात सूर्य आग ओकतोय तर काही भागात वरुण राजाने हजेरी लावली आहे। शेतकरी वर्ग असो किंवा सामान्य नागरिक, प्रत्येक जण सध्या एकाच चिंतेत आहे। अहो, नेमका पाऊस पडणार तरी कधी आणि आम्ही आमच्या शेतात पेरणी कधी करायची आहे? जर तुमच्या मनातही हाच प्रश्न असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण पुढील 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अशा 12 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, जिथे मान्सून धुमाकूळ घालणार आहे। पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हा पाऊस सगळ्या जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पडणार नाही। त्यामुळे आपण या 12 जिल्ह्यांची विभागणी 2 भागात केली आहे। पहिले 6 जिल्हे आपण लगेच पाहणार आहोत, पण उर्वरित 6 जिल्हे जिथे अति धोका आहे ते आपण व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागात पाहणार आहोत। त्याचसोबत हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पेरणीबाबत दिलेला तो एक मोठा सल्ला कोणता आहे, ज्याने तुमचे हजारो रुपयांचे नुकसान वाचू शकते, हेही आपण मध्येच पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओचा 1 सेकंदही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करू शकते। चला तर मग सुरुवात करूया। आता शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्रात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे। एकीकडे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात उष्णतेचा तडाखा अजूनही जाणवतोय, लोक गामागुम झाले आहेत, तर दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही पट्ट्यात पावसाने तोंड दाखवायला सुरुवात केली आहे। पण हा पाऊस पिकांसाठी आणि पेरणीसाठी पुरेसा आहे का? सध्या बाजारात बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। दुकानदारांकडे गर्दी होते, पण बळीराजाच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न आहे, ढग तयार होतात पण पाऊस न पडता निघून जातो। अशा वातावरणात शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढणे अगदी साहजिक आहे। पण मित्रांनो, आता चिंता करू नका। हवामान खात्याने आणि प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी मिळून एक मोठा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे आपल्याला पुढील दिशा स्पष्ट मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात पावसाचा प्रश्न येतो, तेव्हा हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेले असतात। त्यांच्या ताज्या अंदाजानुसार सध्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे। बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्यामुळे पावसाचा जोर वाढणार आहे। पण त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी हेही स्पष्ट सांगितलं आहे की हा पाऊस सरसकट सगळीकडे सारखा पडणार नाही। तो सुरुवातीला खंडित स्वरूपात असेल, पण काही जिल्ह्यांत मात्र ढगफुटीसारखा किंवा अतिवृष्टीसारखा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने सुद्धा वर्तवली आहे। म्हणून पुढील 5 दिवस महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या शेतीसाठी अत्यंत टर्निंग पॉइंट ठरणार आहेत। चला तर मग मित्रांनो, आता वेळ न वाया घालवता पाहूया हवामान खात्याने जाहीर केलेले पहिले 6 जिल्हे, जिथे पुढील 48 ते 72 तासात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळणार आहे। यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो कोल्हापूर। होय मित्रांनो, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आणि ग्रामीण भागात पुढील 48 तासात जोरदार पाऊस सक्रिय होईल। नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, कारण हा पाऊस ढगफुटी दृश्य परिस्थिती घेऊन येऊ शकतो। आता शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे सांगली। सांगलीच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही भागात मान्सूनचा चांगला पाऊस पडेल। दुष्काळी पट्ट्यालाही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। आता तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो सातारा। साताऱ्याच्या महाबळेश्वर, वाई आणि कराड परिसरात मुसळधार पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता चौथ्या क्रमांकाचा जिल्हा आहे सोलापूर। सोलापूरकरांची उष्णतेपासून सुटका होणार असून या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता आहे। मित्रांनो, आता 5व्या क्रमांकाचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर। मराठवाड्यातील या महत्त्वाच्या जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा अखेर संपणार आहे। पुढील 3 दिवसात येथे मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार आहे। मित्रांनो, आता 6व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जालना। जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी अखेर समोर आली आहे। मोसमी पाऊस येथे सक्रिय होत असून पुढील 72 तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुमचे गाव या 6 जिल्ह्यांमध्ये आहे का? नसेल तर काळजी करू नका, कारण उर्वरित 6 जिल्हे, ज्यामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अतिशय महत्त्वाचे जिल्हे आहेत, ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत, ते पण काही मिनिटांतच। पण त्याआधी हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पेरणीबाबत दिलासा दिलेला आहे। पण याआधी प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पेरणीबाबत दिलेला अत्यंत महत्त्वाचा सल्ला काय आहे तो जाणून घेऊया। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पाऊस तर येईल पण पेरणी नेमकी कधी करायची? अनेक शेतकरी बांधव पहिला पाऊस पडला की लगेच दुसऱ्या दिवशी घाईघाईने ट्रॅक्टर किंवा बैलजोडी घेऊन शेतात जातात। पण मित्रांनो, हीच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते। हवामान अभ्यासक पंजाबराव डक आणि कृषी विद्यापीठाच्या तज्ञांच्या मते पेरणीबाबत काही कडक नियम सांगितले आहेत, ते नीट डोळ्यात फिट करून ठेवा। बघा, आता 75 ते 100 मिलीमीटर पाऊस। शेतकरी मित्रांनो, जोपर्यंत तुमच्या बागेत कमीत कमी 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही, तोपर्यंत पेरणीची घाई करू नका। याचा साधा अर्थ असा आहे की तुमच्या शेतातील जमीन किमान 3 ते 4 इंच खोल ओली झाली पाहिजे, तरच जमिनीत बियाणे टाका, नाहीतर दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते। ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली आहे किंवा जे पहिल्या पावसात पेरणी करतात, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर पहिला पाऊस पडून नंतर 10 ते 12 दिवस खंड पडला तर कडक उन्हामुळे बियाणे जमिनीतच सडून जातील किंवा करपून जातील। यामुळे तुमच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते।
त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हजारो रुपयांचे नुकसान होण्याचे जर वाचवायचे असतील तर ही गोष्ट अत्यंत गरजेची आहे. मित्रांनो, या ठिकाणी आता तुम्हाला बियाणे काय निवडायचे आहे. यंदा सोयाबीन, कपाशी, मका किंवा तूर जी काही पिके तुम्ही घेणार असाल त्याची उगवण क्षमता घरीच तपासून पहा आणि बाजारातून बियाणे आणताना पक्के बिल घ्यायला विसरू नका. थोडक्यात सांगायचे तर घाई न करता पावसाचा जोर पाहून आणि जमिनीची ओल तपासूनच पेरणीचा निर्णय घ्या. आपल्या सर्वात महत्वाच्या भागाकडे हवामान खात्याने आणि पंजाबराव डक यांनी जाहीर केलेले उर्वरित 6 जिल्हे जिथे पुढील 5 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हे जिल्हे कोणते आहेत ते नीट लक्षपूर्वक बघा. यामध्ये 7व्या क्रमांकाचा जिल्हा येतो बीड. बीडमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आता शेतकरी मित्रांनो, 8व्या क्रमांकाचा जिल्हा येतो लातूर. लातूर आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात देखील मान्सून पूर्व आणि मुख्य मान्सूनचा पाऊस चांगला बरसणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. मित्रांनो, आता 9व्या क्रमांकाचा जिल्हा आहे नाशिक. नाशिक जिल्हा आणि त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाचा जोर खूप जास्त राहील. घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. आता 10व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जळगाव. खानदेशातील जळगावमध्ये जी भीषण उष्णता दिसून येत आहे ती आता पूर्णपणे कमी होईल आणि पुढील 5 दिवसांमध्ये मुसळधार पावसाचे सरी पाहायला मिळतील. जिल्हा येतो अमरावती. विदर्भाच्या या भागात मान्सूनचे ढग वेगाने पुढे सरकत आहेत. पुढील 5 दिवसात येथे सलग आणि त्याचबरोबर मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. त्याचबरोबर आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा जिल्हा येतो तो म्हणजे नागपूर. नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने कडक इशारा जारी केला आहे. त्याचबरोबर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मित्रांनो, जर तुमचा जिल्हा या संपूर्ण 12 जिल्ह्यांच्या यादीत असेल तर मला आत्ताच खाली कमेंट करून सांगा. तुमच्या गावाकडे सध्या काय परिस्थिती आहे. पाऊस पडतोय की अजूनही उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आता शेतकरी मित्रांनो, पावसाळा आनंद घेऊन येतोच पण सोबत काही धोकेही आणतो. त्यामुळे पुढील 5 दिवस ही खबरदारी नक्की घ्या. पहिली गोष्ट म्हणजे विजांपासून संरक्षण. हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे आकाश ढगाळ असताना शेतात किंवा झाडाखाली उभे राहू नका. आता नंबर 2, जनावरांची काळजी. आपल्या मुख्य जनावरांना विजेच्या खांबाजवळ किंवा मोठ्या झाडाखाली बांधू नका. नंबर 3, इलेक्ट्रॉनिक वस्तू. शेतकरी मित्रांनो, शेतातील पाण्याच्या पंपाचे कनेक्शन वादळी वाऱ्याच्या वेळी बंद ठेवा. अन्यथा शॉक लागून किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बिघाडीमुळे तुमचा जीव जाण्याची शक्यता जास्त असते. होती हवामान खात्याची आणि त्याचबरोबर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार संपूर्ण सविस्तर आणि अचूक माहिती. निसर्गाची साथ मिळाली की आपला बळीराजा नक्कीच सुखावेल, यात काळी मात्र शंका नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, गावातील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर आत्ताच शेअर करा, कारण तुमचा एक शेअर कोणाचे तरी नुकसान वाचू शकतं. शेतकरी मित्रांनो, सावध रहा, सतर्क रहा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.